नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी पाठ क्रमांक 8 शब्दांचे घर या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे कोण ते लिहा। त्यातला पहिला प्रश्न अ आहे शब्दांच्या घरात राहणारे। तर त्याचं उत्तर आहे स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विराम चिन्हे। दुसरा प्रश्न आ आहे घरात एकोप्याने खेळणारे। तर उत्तर आहे सर्व अक्षरे। तिसरा प्रश्न ई आहे अवतीभवती झिरपणारे। उत्तर आहे गाणे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2 कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा। त्यातला पहिला प्रश्न आहे घरात होता टिंब 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 अक्षर खेळ। उत्तर आहे घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळा याचे सगळे अक्षर खेळ। 2 आहे एखाद्याची टिंब 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 भान। उत्तर आहे एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान। 3 आहे कानोकानी टिंब 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 कवितेचा ही लळा। उत्तर आहे कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचा ही लळा। पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी। त्यातला अ आकडा आहे खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा। उदाहरणार्थ लांटी वे शब्द बनलेला आहे वेलांटी। त्यातला एक आहे सफू धूस। तर याचं उत्तर येईल धूस फुस। दुसरा आहे र कु अम। उत्तर आहे अंकुर। तिसरा आहे कानी नोका। तर त्याचं उत्तर आहे कानो कानी। पुढचा प्रश्न आहे आ खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा। तर आपल्याला खाली दिलेल्या शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहायची आहेत। एक आहे घर। उत्तर आहे सुंदर घर। 2 आहे स्वर। उत्तर आहे हळवे हळवे स्वर। 3 आहे अंकुर। उत्तर आहे मन कोवळा अंकुर। 4 आहे वाट। उत्तर आहे मोकळी वाट। पुढचा प्रश्न आहे ई खालील शब्द साखळी पूर्ण करा। तर आपल्याला इथे उदाहरण पण दिलेले आहे सुनीता, तारा, राघवेंद्र, द्रौ, वजन आणि नमन। उत्तर आहे नगर, रथ, थवा, वारा, रात्र। पुढचा प्रश्न आहे खेळ खेळूया। खालील चौकटी वाचा त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा। तर आपल्याला खाली दिलेल्या चौकटी वाचायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे उरलेल्या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। अ आहे कप, काटा, किसनी, कीव, कुसुम, कूट, केर, कैरी, कोपरा, कौल आणि कंठ। तर ही चौकट आपण वाचलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत। सण, साप, सिलाई, सीता, त्याच्यानंतर येईल सुमन, सूप, सेवा, सैनिक, सोने, सौर आणि संगत। पुढचा प्रश्न आहे शब्दकोडे सोडवूया। खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अवयवे लपलेली आहेत। उभ्या आडव्या तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अवयव बनवा व दिलेल्या जागेत लिहा। उत्तर आहे साठी, सह, खाली, त्याच्यानंतर येईल प्रमाण, प्रमाणे, त्याच्यानंतर येईल नजीक, त्याच्यानंतर आहे बर,
त्याच्यानंतर आहे पुढे, मागे, सकट, नंतर. धन्यवाद.